तुम्ही अहो भाग्य आमचं आमचं लाडकं कन्यारत्न आज आम्हाला इथंच भेटलं. प्रतापराव प्रतापराव आज सगळी आपलीच माणसं भेटल्यात राव. थांबा 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 अहो आम्हाला तुमचं कौतुक करायचं ना, तुम्ही खुशाल निघाला. तुम्ही पुण्यात एकदा दाखवून दिलं का तुमच्यात आमचंच रक्त खेळतंय. आवडलं आपल्याला. तुम्ही बापाच्या अपमानाचा बदला घेतलात ना. काय बोलताय तुम्ही? नाही तर काय, त्या भाजोट्या बैलाला तुम्ही पिंजऱ्यात कोंडून ठेवलं. आपल्याला नसतं जमलं वाचलं थंड डोक्याने खेळलं. आपला हिसाब एकदम क्लिअर आहे. हात उचलला उखडून टाकला, पाय उचलला मोडून टाकला, काटक्या बोटन जाग्यावर पलटी. पण तुम्ही एकदम थंड डोक्याने कार्यक्रम केला बरं का त्याचा. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय? नाही तर काय, ह्या आरकेची आम्ही बी लय मोठी फॅन होतो. पण काय झालं जेव्हा ते आमच्या म्हणजे आपल्या घरी आला आणि त्याने आमच्यावरच माज दाखिला, तेव्हा डोक्यात चाळ पेटला आमच्या. पण तुम्ही आज आमचा तो जाळ थंड केला. आज आम्हाला मुलगी असण्याचं महत्व कळलं. तुम्हाला आता बापाचं महत्व कळलं. म्हणजे दुकान बंद. जे जे मीडियावाले तुमच्याबद्दल वागाळ बोलले ना, त्यांची दुकानं बंद. ना एकेकाच्या नरड्यावर असा खिळा ठोकला ना, तर नावाचा प्रतापराव नरसिंग नाही. काही गरज नाहीये त्याची. काही गरज नाही. नाही कशी? आमच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, आमच्या लेकीचा मान. मान तुम्ही देणार आहात? मान मला? बायकोच्या पोटात मुलगी आहे कळल्यावर तिचं पोट चिरायला निघाला होता तुम्ही, तेव्हा नाही आठवला मान? तुमची स्वतःची बायको 2 जीवांची असताना तिच्या मागे गुंड लावलेत तुम्ही तिला मारायला, तेव्हा विसरलात तिला मान द्यायला. आणि आता मुंबईत माझ्या आईचं लग्न मोडलं, सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केलात, तेव्हा नाही आठवला तुम्हाला मान? आणि आता देणार आहात? कौतुक केलं तर लय उगं माजून जाऊ नको, नाहीतर काय? काय करणार आहात? हे बघा, मी आरकेंना मुद्दाम अडकवलेलं नाहीये. हा पण आमच्यामध्ये आलात ना, तर आरकेंच्या बाजूच्या लॉकअपमध्ये तुम्हाला अडकवलं. कळलं? बाजूला वा. आज बापाचं कौतुक बघितलंस, उद्या खुन्नस बघशील. प्रतापराव किती तुम्ही नीच राव. मॅडम तुम्ही? अरे सॉरी हा मॅडम, काल ते एवढं सगळं गडबडीत आणि झटापटीत झालं, तुम्हाला मला थँक्यू बोलताच नाही आलं. सो थँक्यू त्याच्यासाठी. काय तुम्ही साक्ष दिली ना या सुपरस्टारच्या अगेन्स्ट, म्हणून त्याची तिरडी बांधायला मिळाली आम्हाला. बाकी पोचवायचं काम आम्ही करू, डोंट वरी. काय हां, तुम्ही काय गप्पा मारायला आलात का? हां बोला. तुमच्यासाठी एक मस्त कडक स्पेशलच्या सांगतो मी एकदम. बाकी चाल. हे हिरो, हात घे, चल चल. काकी, मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं. त्यांनी आपल्यावर वाटेल तसे आरोप केले. मी फक्त त्यांना खोटं ठरवायला गेले आणि माझ्या तोंडून सगळं बाहेर पडलं. मला मी विचारलं तुला काही, आपण मी जे
काल विचारलं त्याचं उत्तर देऊ शकतेस. वाट बघतोय मी. हे चेहऱ्याला कसं झालं? टी व्ही बघत नाहीस? टी व्हीवरच्या न्यूज जास्त हिट आहेत आरकेच्या फिल्मपेक्षा. तुम्हाला अशा अवस्थेत पण मस्करी सुचतीये? थांबा. का? चूक झाली ना माझी, मग त्याची शिक्षा भोगायला नको? आणि एकदा शिक्षा भोगली की ताठमानेने जगायला मोकळे आपण. एनिवे, तू का आलीस इथे? मला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. तुमची इथून सुटका होईपर्यंत मी आहे तुमच्या बरोबर. जे काही आरोप झालेत ना आपल्यावर, ते खोटं ठरवायचा मी प्रयत्न करेन. मी आहे. आरोप म्हणजे प्रेम एक्सप्रेस करणं, रिंग देणं हे आरोप आहेत. तसं असेल तर मला आरोप नाही, मी त्याबद्दल बोलत नव्हते. मग बोल त्याच्यावर. मी जेवण आणलंय तुमच्यासाठी. मोहिनी, मोहिनी, ठेव ठेव. माझ्याकडे बघ. मोहिनी, समजा हे सगळं काही झालं नसतं तर काय असतं तुझं उत्तर? तुला वेळ हवाय विचार करायला. ओके. आरके, तुम्ही मला ही अंगठी जेव्हापासून दिली, हरवू नये म्हणून मी जपून ठेवली. आता जर कायमची जपायची असेल तर माझ्या बोटात घालावी लागेल.